गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निकालाला अद्याप मुहूर्त लागत नाहीये. या सगळ्यात एक निवडणूक झाली आणि 2 यशस्वी सरकारे आपण पाहिली. पण शिवसेना नावाचं आणि चिन्हाचं नेमकं काय होतंय हा प्रश्न कायम अजूनही आहे. महत्त्वाचं म्हणजे काल गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी पार पडली. वकील असीम सरोदे यांच्याकडून सुनावणी पार पडण्याअगोदरच म्हटलं गेलं की सत्ता संघर्ष पिटिशन सर्वोच्च न्यायालयात सिरियल नंबर 40 वर असल्याने त्याची सुनावणी होण्याची शक्यता नाहीये. ठाकरे गटाला वाटलं पुन्हा सुनावणी होणार नाही की काय, पण सुप्रीम कोर्टाने 4 मिनिटे सत्ता संघर्ष पिटिशन ऐकून घेतली आणि न्यायालयाने सांगितलं की एक ठराविक तारीख कोर्टाच्या सोयीने पुढे देण्यात येईल आणि दुपारी 2 वाजता संपूर्ण मॅटर ऐकून घेण्यात येईल. आता या याचिकेवर सुनावणी पुढच्या तारखेला होणार आहे, पण ती सुनावणी नेमक्या कोणत्या तारखेला होणार आहे हे मात्र अद्याप निश्चित नाहीये. सर्वोच्च न्यायालयाकडून ते दोन्ही पक्षकारांना नंतर सांगण्यात येणार असल्याची माहिती आहे की कधी आपण ही सुनावणी घेऊ शकतो. आता नेमकं कालच्या 4 मिनिटाच्या सुनावणीत काय काय घडलंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि पुढे याची अपडेट काय असेल ते देखील जाणून घेऊया. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा ठळक बातम्यांना, कारण अशा राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर मंडळी, शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील गुरुवारची सुनावणी संपली. दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास या सुनावणीला सुरुवात झाली होती. यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी प्रकरण आलं. ठाकरेंचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यांनी कोर्टाला सांगितलं की हे प्रकरण खूप गुंतागुंतीचं नाहीये, केवळ काही महत्त्वाचे मुद्दे यामध्ये आम्हाला मांडायचेत. यासाठी केवळ 1.5 ते 2 तासात आपण या प्रकरणाचे युक्तिवादासाठी एकूण तयार आहोत. मला 1 तास देखील चालेल. या युक्तिवादानंतर सुनावणी पूर्ण होऊ शकते आणि सदर अंतिम युक्तिवाद करण्यासाठी शिंदे गटाकडून देखील एक तयारी दर्शवण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आता त्यावर पुढच्या तारखेला सुनावणी होईल असं स्पष्ट केलेलं आहे, मात्र तारीख सांगितलेली नाहीये. शिवसेनेच्या अंतिम युक्तिवादासाठी पुढची तारीख ही उपलब्धतेनुसार देण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. याशिवाय दोन्ही बाजूंचा लेखी युक्तिवाद वाचून पुढील तारीख जी आहे ती निश्चित केली जाईल असं देखील एक माहिती आहे. काही वेब आर्टिकलमधून मिळालेल्या माहितीनुसार सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सिब्बल यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर असं देखील सुचवलंय की शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरती आपण दररोज दुपारी 2 वाजता सलग काही दिवस सुनावणी घेऊ शकतं असं न्यायालय म्हटलंय, असं देखील एक माहिती वेब आर्टिकलमध्ये आहे. पण सिब्बल यांना 1 तास त्यांनी मागितलेला आहे, त्यामुळे तो त्याच स्वरूपात या एका निर्णयामुळे ते 1 तास असाच पूर्ण सुनावणी दरम्यान त्यांना मिळेल का, एकूण 1 तास मिळेल का, हा प्रश्न अजूनही कायम आहे. आता पुढची वेळ कधी दिली जाते, तेव्हा किती वेळ सुनावणी होणार आहे, हे सगळं आपल्याला पाहावं लागेल. हे प्रकरण सध्या कुठपर्यंत पोहोचलंय आता आपण हे थोडक्यात जाणून घेऊ. 22 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 आमदारांसोबत ठाकरेंची साथ सोडत आपला वेगळा गट तयार केला होता. त्यामुळे संख्याबळ कमी झाल्याने तत्कालीन ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. मग पुढे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या या गटाने सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे हे या सरकारमध्ये मुख्यमंत्री बनले होते, पण यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10 अनुसार शिंदेंसोबत सुरुवातीला बाहेर पडलेले 16 आमदार हे अपात्र करण्यासाठी ठाकरेंनी याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्या अंतर्गत येतं असल्याचं सांगत हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिला आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे हे प्रकरण पाठवून दिलं. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणावर निकाल देताना या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केलीच नाही. उलट पक्ष आणि चिन्ह अर्थात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे दोन्हीही एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केलं आणि शिंदेंकडे सर्वाधिक आमदार असल्याने आणि विधिमंडळ पक्ष हा शिंदेंकडे असल्यानं पक्षावर आणि पक्षचिन्हावर त्यांचाच अधिकार असल्याचा निर्णय हा नार्वेकरांनी दिला. आता नार्वेकरांचा हाच निर्णय कायद्याच्या चौकटीत बसत नाही असा आक्षेप घेत उद्धव ठाकरेंनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे. तुम्हाला आता या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ठळक बातम्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.